हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी BS निकत ज्ञानामृत अकॅडमी अहमदनगर. आज आपण हिस्ट्रीवरचे IMP 50 क्वेश्चन्स घेणार आहोत. याआधी आपण याचे 2 पार्ट बनवलेले आहेत. ते जर पाहिले नसतील तर तुम्ही पाहून घ्या. आणि वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे पहा, शून्यलब्धी हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, लोकहितवादी का बहुदाजी लाड. तुमच्यापाशी 2 सेकंद आहेत मित्रांनो, 2 ते 3 सेकंद. तेवढ्यात तुम्ही उत्तर काढा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न पुढचा पहा, खालीलपैकी कोणी भिल्लांच्या बंडाचा बिमोड केला होता? पर्याय पहा बाळशास्त्री जांभेकर, बहुदाजी लाड, दादोबा पांडुरंग तरखडकर का यापैकी नाही. याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 दादोबा पांडुरंग तरखडकर. अहमदनगरचे डिप्टी कलेक्टर असताना त्यांनी हा उठाव मोडून काढला होता. प्रश्न पुढील पहा, मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून कोण परिचित आहेत? बहुदाजी लाड, तरखडकर, लोकहितवादी का जगन्नाथ शंकर शेठ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तरखडकर. प्रश्न पुढचा पहा, हिंदुस्थानचा इतिहास हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आचार्य बाळशास्त्री जांभेकर, बहुदाजी लाड, यापैकी दोघांनी की यापैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आचार्य बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न पहा, इंग्लंडचा इतिहास हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय पहा बहुदाजी लाड, जगन्नाथ शंकर शेठ, लोकहितवादी की आचार्य बाळशास्त्री जांभेकर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आचार्य बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न पहा, मुंबई इलाख्यातील शाळा निरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती? पर्याय पहा बाळशास्त्री जांभेकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, पंडिता रमाबाई का यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आचार्य बाळशास्त्री जांभेकर. नेक्स्ट पुढील प्रश्न पहा, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जात असे? याचं उत्तर आहे पर्याय पहा गोपाळकृष्ण देशमुख, प्रल्हाद केशव अत्रे आणि गो आगरकर. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे, पण याचं नाव या ठिकाणी चुकलेलं आहे मित्रांनो. याचं नाव आहे गोपाळ हरी देशमुख. पुढील प्रश्न पहा, भाऊ महाजन यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? पर्याय आहेत प्रभाकर, दीनबंधू, दर्पण का केसरी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रभाकर. पुढे पहा, परमहंस सभा कोणी स्थापन केली होती? पर्याय क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर, 2 पंडिता रमाबाई, 3 दादोबा पांडुरंग तरखडकर का यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो दादोबा पांडुरंग तरखडकर. पुढे 111व्या क्रमांकाचा प्रश्न पहा, कुष्ठरोगावर औषध शोधून काढल्यामुळे कोणाला धन्वंतरी म्हणून ओळखले जाते? पर्याय पहा बहुदाजी लाड, तरखडकर, दोघांनी का यापैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बहुदाजी लाड. पुढील प्रश्न पहा, भाऊ महाजन यांचे मूळ नाव काय होते? पर्याय भाऊ महाजन कुंटे, प्रभाकर लक्ष्मण महाजन, दादासाहेब महाजन कुंटे का यापैकी नाही. याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे भाऊ महाजन कुंटे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी ख्रिस्त धर्म स्वीकारला होता? यामध्ये पर्याय पहा बाबा पद्मनजी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, दोघांनी की दोघांनी नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बाबा पद्मनजी. नेक्स्ट 114, यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली होती? पर्याय पहा बाबा पद्मनजी, पंडिता रमाबाई, या दोघांनी की दोघांनीही नाही. आता आपला सर्वांना पाठ आहे मित्रांनो की मराठीतील पहिली कादंबरी म्हणून यमुना पर्यटन प्रसिद्ध आहे. तर याचे लेखक होते बाबा पद्मनजी.
नेक्स्ट, अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहे? शंकर शेठ, रमाबाई रानडे, बाबा पदमनजी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 बाबा पदमनजी. इंदुप्रकाश हे साप्ताहिक कोणाचे आहे? विष्णुशास्त्री पंडित, विष्णुबुवा ब्रह्मचारी, दोघांचे की यापैकी नाही. त्याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे विष्णुशास्त्री पंडित. यांनी हे वृत्तपत्र 1965 साली सुरू केले होते मित्रांनो. त्याच वर्षी त्यांनी विधवा विवाह मंडळी ही संस्था स्थापन केली होती. यामध्ये त्यांना रानडेंनी मदत केलेली आहे. पुढील प्रश्न पहा, इंडियन स्पेक्टेटर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? पर्याय पहा, बेहरामजी मलबारी, बाबा पदमनजी, जगन्नाथ शंकर शेठ, वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बेहरामजी मलबारी. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की बेहरामजी मलबारी यांनी ही संस्था कोणत्या शहरामध्ये स्थापन केली होती आणि कोणत्या साली स्थापन केली होती. पुढील प्रश्न पहा, 118 क्रमांक, पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केव्हा झाली होती? आता न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेची तारीख विचारली आहे मित्रांनो. पर्याय पहा, 1980, 1880, 1881, 1879 का 1882. याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे मित्रांनो. 1980 साली न्यू इंग्लिश स्कूलची टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी स्थापना केली होती. पुढील प्रश्न पहा, व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालिकातील नियतकालिक कोणाचे होते? म्हणजे व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक कोणाचे होते असं विचारले तर पर्याय पहा, दादाबाई नौरोजी, बाबा पदमनजी, दयाराम साहनी का महात्मा गांधी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादाबाई नौरोजी. नेक्स्ट, केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून प्रकाशित होत असे? आता पहा, 1881 साली टिळक आणि आगरकरांनी 2 वृत्तपत्र सुरू केली होती, केसरी आणि मराठा. इथे विचारलं की केसरी कोणत्या भाषेतून होतं. पहा, मराठी, इंग्रजी, हिंदी का अ आणि ब दोन्ही. तर याचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो. केसरी हे मराठीतून होतं, तसेच मराठा हे वृत्तपत्र इंग्रजीमधून होतं. प्रश्न क्रमांक 121 पहा, मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून प्रकाशित होतं? आता पहा, मागच आपण घेतल्यामुळे याचं उत्तर तुम्हाला माहीत झालेलं आहे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. चला पुढे, सुधाकर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? लोकमान्य टिळक, गो ग आगरकर, दोघांनी का यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर. 1887 साली आगरकरांनी केसरीचा जेव्हा राजीनामा दिला त्यानंतर 1 वर्षांनी आगरकरांनी हे वृत्तपत्र सुरू केले होते. खालीलपैकी कोणाचे आडनाव डोंगरे असे होते? रमाबाई रानडे, पंडित रमाबाई, धोंडो केशव कर्वे, लोकहितवादी. याचं पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. पंडित रमाबाई यांचं आडनाव डोंगरे होतं. पुढील प्रश्न पहा, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? आता तर स्थापना करणाऱ्या व्यक्तीचं नाव विचारलं आहे. पर्याय क्रमांक 1 जगन्नाथ शंकर शेठ, 2 लोकमान्य टिळक, 3 लोकमान्य टिळक व आगरकर आणि पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 टिळक आणि आगरकर यांनी स्थापना केली होती. पुढील प्रश्न पहा, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहेत पंडित रमाबाई, रमाबाई रानडे, स्वामी दयानंद सरस्वती आणि वरीलपैकी सर्वांनी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पंडित रमाबाई. 1882 साली पुण्यामध्ये या संस्थेची स्थापना केली होती. चला पुढे पहा, पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 126 पहा, आर्य महिला समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? आता पहा मित्रांनो, बोलण्यात सांगण्यात माझ्याकडून प्रश्नाची उत्तरं निघून जात आहेत, पण तरीही आता याचं उत्तर पहा. आता सांगितल्याप्रमाणे पर्याय क्रमांक 4 आहे 1882. पुढील प्रश्न पहा, 127 क्रमांक, खालीलपैकी कोणाला सरस्वती व पंडिता या पदवी देऊन गौरवण्यात आले? पर्याय आहे रमाबाई, 2 रखमाबाई,
3 नंबरला आहे सावित्रीबाई फुले, यापैकी नाही. आता एकदम सोपा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे रमाबाई. म्हणजे रमाबाई म्हणजेच रमाबाई, पंडिता रमाबाई होय. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता? आता या ठिकाणी ख्रिश्चन धर्म स्वीकारणारी व्यक्ती विचारले आहे. पर्याय पहा. रमाबाई रानडे, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सावित्रीबाई फुले. आता या ठिकाणी पहा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी कोणी नाही. इथं रमाबाई रानडेमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. पंडित रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पुढील प्रश्न पहा. शारदा सदनची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत बाबा पद्मनजी, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई का अनुताई वाघ. चला सांगा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पंडिता रमाबाई. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 130व्या नंबरचा. शारदा सदनची स्थापना कोठे करण्यात आली? पर्याय पहा. पर्याय क्रमांक आहे 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 नाशिक का यापैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. पुढील प्रश्न पहा. दी हायकास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिला? पहा. पर्याय आहेत पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, बाबा पद्मनजी, यापैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडिता रमाबाई. आता पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं मित्रांनो. बऱ्याच वेळा यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं, तर प्रश्न चुकतो आपला. पुढे पहा. श्रीधर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिला? न्यायमूर्ती रानडे, रमाबाई रानडे, अनुताई वाघ यापैकी नाही. आता याचं उत्तर 2 दिले रमाबाई रानडे, परंतु हे पर्याय चुकला मित्रांनो. हे ते पंडित रमाबाई असायला हवं होतं. या पुस्तकाच्या हजारो प्रती विकण्यात आल्या होत्या. चला पुढे. 133. खालीलपैकी कोणाचा जन्म नाशिक जिल्ह्यात निफाड येथे झाला? आता सगळेच आता उत्तर सांगतील मित्रांनो. तरी पहा. रानडे, बाबा पद्मनजी, पंडित रमाबाई यापैकी नाही. सर्वांना माहिती आहे की नाशिकमधील निफाड येथे रानडे यांचा जन्म झाला होता. नेक्स्ट. खालीलपैकी कोण एल्फिस्टन कॉलेजमध्ये इंग्रजी व इतिहास विषयाचे प्राध्यापक होते? आता इथे इंग्रजी आणि इतिहास विषयाचे विचारले मित्रांनो. पर्याय आहेत रानडे, आगरकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, लोकमान्य टिळक. त्याचं उत्तर आहे पर्याय, याचं उत्तर 1 नंबरचं आहे मित्रांनो, रानडे. पुढील प्रश्न पहा. खालीपैकी कोण कायदे मंडळाचे सदस्य होते? गो आगरकर, पंडिता रमाबाई, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे का पर्याय क्रमांक 4 राघव भांडारकर. आता याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे. पुढील प्रश्न पहा. लोकमान्य टिळकांनी हिंदी असंतोषाचे जनक असे कोणी संबोधले असा प्रश्न आहे. पहा. व्हॅलेंटाईन चिरोल, थॉमस मनरो, एल्फिन्स्टन, लॉर्ड कर्झन. ओके. याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 व्हॅलेंटाईन चिरोल. त्यांचं पुस्तक होतं द इंडिया अनरेस्ट. या पुस्तकामध्ये त्यांनी टिळकांचा असा उल्लेख केलेला आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 137. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केव्हा करण्यात आली? आता हा प्रश्न रिपीट आहे, मागेच झालेला आहे प्रश्न मित्रांनो. तर याचं उत्तर आपण पाहिलंच आहे 1880. चला पुढे. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोठे करण्यात आली? आता न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या शहरात झाली हे ते विचारले. पर्याय क्रमांक 1 पुणे, 2 मुंबई, 3 सातारा आणि 4 कोल्हापूर. आता याचं उत्तर सर्वांनाच आलं असेल. याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पुणे. टिळक, आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर या तिघांनी मिळून या शाळेची स्थापना केली होती. पुढे प्रश्न पहा. आगरकरांनी केव्हा केसरी संपादक पदाचा राजीनामा दिला? आता तुमच्या लक्षात आहे का मित्रांनो? पहा 10 ते 15 प्रश्नापूर्वी मी या प्रश्नाचं उत्तर सांगता सांगून गेलेलो आहे. चला सांगा. 1885, 1889, 1887 की 1886? त्याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे 1887. जेव्हा टिळकांचा आणि आगरकरांचा मतभेद झाले आणि त्यानंतर आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिला होता 1887 साली.
पुढील प्रश्न पहा. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव केव्हा केला, म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव कधी सुरू केला, इथले साल विचारले. तर सांगा 1895, 1894, 1892 की 1893. आता पहा मित्रांनो, ही पर्याय खूप कन्फ्यूज करणार आहेत. त्याचं उत्तर आहे 1893. नेक्स्ट, शिवजयंती उत्सव केव्हा सुरू करण्यात आला. आता पहा, गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव हे टिळकांनी सुरू केले होते, ते तुम्हाला माहीत पाहिजे. तर शिवजयंती उत्सव कधी सुरू करण्यात आला, 1895, 1893, 1896 की 1894. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मित्रांनो, 1895 साली शिवजयंती उत्सव टिळकांनी सुरू केला होता. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी केसरीचे संपादक कोण होते असं विचारले तर, किंवा संपादन कुणी केले असं विचारले. पर्याय पहा. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, दोघेही किंवा दोघेही नाही. तर सांगा मित्रांनो. तर याचं उत्तर बरोबर आहे, आगरकर. आता 1881ला हे वृत्तपत्र स्थापन झालं. तर 1881 ते 87पर्यंत आगरकर होते. त्यानंतर मात्र टिळकांनी केलेलं आहे. पण इथे विचारलं आहे की कोणी केलं, ते इथं सुरुवातीचं विचारलं आहे, तर आगरकर आहे त्याचे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला. आता सर्वांनाच याचं उत्तर माहिती आहे, एकदम सोपा प्रश्न आहे हा. हमखास मार्क देणारा असे प्रश्न असतात, असे चुकले नाहीत पाहिजेत. चला याचा पर्याय पहा. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, गोपाळ गणेश आगरकर का यापैकी नाही. आता सर्वांनाच माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला आहे. जेव्हा त्यांना मंडालेच्या तुरुंगात टाकलं होतं, 6 वर्ष शिक्षा दिली होती, तेव्हा त्यांनी तिथं हा गीतेवर भाष्य करणारा गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला आहे. चला पुढे. प्रश्न क्रमांक 144 पहा. होम रूल लीगची स्थापना केव्हा करण्यात आली. पहा इथे साल विचारले त्यांनी. 1915, 1916, 1914 की 1917. आता पहा, पर्याय खूप कन्फ्यूज करणार आहेत. तुम्हाला एक्झॅक्ट तारीख साल माहीत पाहिजे या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, 1916. आता लोकमान्य टिळकांनी स्थापना केली होती हे माहीत पाहिजे तुम्हाला. चला पुढे पहा. लखनौ करार केव्हा करण्यात आला. आता लखनौ कराराची तारीख विचारली, तर पहा पर्याय पहा. 1916, 1908, 1912 की 1915. अशा प्रश्नांची एक्झॅक्ट तुम्हाला तारीख माहीतच पाहिजे, तेव्हा तुम्हाला असे प्रश्न सुटतात मित्रांनो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1916. आता या करारानुसार मुस्लिम लीग आणि काँग्रेस तसेच मवाळ जहाल एकत्र आले होते आणि सगळ्यांचा समिट घडून आला होता. यामध्ये टिळक होते, यामध्ये टिळकांची महत्त्वाची भूमिका होती पहा. चला पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीची खरी सुरुवात कोणी केली. आता पहा, मागच्या प्रश्नांच्या व्हिडिओमध्ये आपण या व्यक्तीबद्दल खूप माहिती घेतलेली आहे, तर तुम्हाला हा प्रश्न सुटायला पाहिजे जर मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर. पर्याय पहा. उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, दोघेही का यापैकी नाही. तर सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो की महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर ते फडके आहेत. त्यामुळे क्रांतीची चळवळ त्यांच्यापासूनच सुरू होईल. 1879 साली त्यांनी उठाव केला होता. तर याचं पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे, वासुदेव बळवंत फडके. पुढील प्रश्न पहा. शिवाजी क्लब कोठे स्थापन झाला होता. आता शिवाजी क्लब स्थापन जिथे झालं होतं ते शहराचं नाव विचारलं आहे. आता हा क्रमिकमधला प्रश्न आहे मित्रांनो. तर पर्याय पहा. पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि सातारा. तर याचं उत्तर बरोबर आहे, ते म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूरला शिवाजी क्लब होता आणि शिवाजी क्लबचे जे आधारस्तंभ होते ते शाहू महाराज होते. त्यांनी खूप समर्थन केलेलं आहे, खुलेपणे नसले केलं तरी अंतर्गत खूप समर्थन केलेलं आहे ह्याचं. चला पुढील प्रश्न पहा. आर्यबांधव समाज कोठे स्थापन झाला होता. आता हे पहा, आर्यबांधव समाज, शिवाजी क्लब हे सगळे गुप्त क्रांतिकारी संघटनांचाच एक भाग आहे पहा. तर आर्यबांधव समाजाची आपली स्थापना कुठे झाली ते विचारलं आहे. आता हे पहा, नागपूर, कोल्हापूर, पुणे का नगर. तर आत्ताच आपण पाहिलं की कोल्हापूरला तर शिवाजी क्लब आहे. तर राहिलेल्या 3 पर्यायामधून तुम्ही ओळखा. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, नागपूरला. तर नागपूर आणि वर्धा या ठिकाणी हा समाज हा कार्यरत होता.
नेक्स्ट आता आपले शेवटचे 2 प्रश्न राहिलेत मित्रांनो. चाफेकर क्लब कोठे स्थापन झाला होता? आता चाफेकर क्लब कुठे चालता हे विचारले तर आपण कोल्हापूर कट करू शकतो. तर राहिलेले पर्याय पहा, पुणे, नाशिक, मुंबई. आता ओळखा की याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे, चाफेकर क्लब. आता नावावरूनच तुम्ही ओळखू शकता की चाफेकर हे पुण्याचे होते, त्यांनी रॅडची हत्या केली होती. याचबरोबर मित्रांनो, नाशिकमध्ये सावरकरांचा हा अभिनव भारत हा गुप्त संघटना कार्यरत होती. चला शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओमधला, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरावर कोणते पत्र लटकवलेले होते? आणि म्हणजे त्या पत्रकात काय होतं असं विचारलं आहे मित्रांनो. तर इथं पर्याय पहा, दिसेल तो इंग्रज ठार करा, शस्त्राशिवाय इंग्रज जाणार नाहीत, तरुणांनो जागे व्हा, तुम्ही शस्त्रे हातात घ्या, आणि पर्याय यापैकी नाही. तर या पत्रावर, अंबाबाईच्या मंदिरावर जे पत्रक लावलेलं होतं, लटकवलेलं होतं, त्याच्यावर लिहिलं होतं की तरुणांनो जागे व्हा, तुम्ही शस्त्रे हातात घ्या. आणि त्याचबरोबर ह्या पुढे लिहिलं होतं की टिळकांना ज्यांनी अटक केली किंवा टिळकांना ज्यांनी शिक्षा केली त्यांच्या विरोधात ती वापरा. अशा प्रकारचा मजकूर त्या पत्रकावर होता. सो फायनली आपले जे 50 प्रश्न आहेत ते संपलेले आहेत या ठिकाणी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.